भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण जेनझीला सुनावलं. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. पुरस्कार प्रदान केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना डोवाल यांनी म्हटले की मी या मंचावर येऊन स्वतःला एका मोठ्या संभ्रमात अनुभवत आहे. आदरणीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ज्या सर्व लोकांनी माझ्याबद्दल भाष्य केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्याबद्दल आपण जी धारणा ठेवता त्याबद्दल मी नमन करतो. आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. अशा शब्दात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अत्यंत नम्रतेनं स्वीकारत असल्याचं सांगत त्यांनी गौरवान्वित आणि नतमस्तक असल्याचं सांगितलं. आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देताना डोवाल यांनी म्हटले, मी माझ्या शालेय जीवनाची सुरुवात पुण्यातून केली होती. सुमार 1-1.5 वर्ष मी येथे होतो. पुण्यात असताना मी प्रत्येक मंगळवारी चतुःशृंगी मंदिरात यायचो. शाळेत प्रार्थनेनंतर एक वरिष्ठ शिक्षक व्याख्यान द्यायचे. त्यांनी एका व्याख्यानात लोकमान्य टिळकांबद्दल सांगितलं होतं. मी माझ्या शालेय जीवनाच्या सुरुवातीला ते ऐकलं होतं. एवढ्या वर्षानंतर मला या शहरात टिळकांच्या नावाने पुरस्कार दिला जाईल असा विचार मी कधीही केला नव्हता. देशाच्या सुरक्षेबाबत आणि रणनीतीबाबत बोलताना डोवाल यांनी म्हटले, आपल्या कोणत्याही कृत्याने जर देशाचे नुकसान होत असेल तर आपण त्या वाट्याने गेलंच नाही पाहिजे. जे राष्ट्रहित नाही ते आपल्या हितात नाही. आजही देशासमोर आतून आणि बाहेरून अनेक आव्हाने आहेत. अशावेळी सगळ्यांनीच एकजूट राहून देशसेवा केली पाहिजे. आज देशात असे वातावरण आहे की आपण भारताला अत्यंत शक्तिशाली बनवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. अमित शहा यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि त्यांनी केलेले कार्य मी जवळून पाहिलेलं आहे. शेवटी आजच्या युगाने आणि तरुणांनी देश घडवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे असं सांगत त्यांनी उपस्थितांना देशसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.